हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल। घरातलंच खा, स्वस्त रहा, मस्त रहा आणि मजेत रहा। तर आजचा आपण मुद्दा घेऊन आलेलो आहोत खजुराचे फायदे। खजूर म्हणजे काय तर आणि किंवा त्याचे फायदे काय हे सगळेच जण जाणतात असं नाही। खजुराचे अनेक फायदे आहेत आणि त्याचा उपयोग आपण आहारात कसा घ्यायचा, ते कोणी खावं कोणी खाऊ नये, किती प्रमाणात खावं याचीच आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर खजूर म्हणजे काय तर खजूर हे एक पौष्टिक फळ आहे, जे की खूप इतकं पौष्टिक आहे की त्याच्यात खूप असे आपल्याला त्याच्यापासून फायदे मिळतात। त्याच्यात विटॅमिन्स आहेत, त्याच्यापासून रक्तवाढ होते, आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात, त्या फायबर आहेत आणि आपल्याला शरीरासाठी जो थकवा येतो शरीराला ते देखील घालवण्याची ताकद या खजुरामध्ये आहे। आणि हे कोणी खावं किती खावं याच्याबद्दल कोणालाच नीटशी माहिती नसते। तर ह्या खजुराचे नेमके फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर मी अशा 10 टिप्स तुम्हाला किंवा 10 फायदे तुम्हाला मी सांगणार आहे। फायदा नंबर 1, शरीरात ऊर्जा वाढवतो। खजूर आपण रोज जर नित्य नियमाने आपल्या आहारात त्याचं सेवन केलं तर मात्र आपल्या आहारात घेतल्याने आपल्या शरीराला एक वेगळी प्रकारची ऊर्जा मिळते। आपल्याला जो थकवा जाणवतो, जो कमजोरपणा जाणवतो तो जाणवणार नाही। मुद्दा क्रमांक 2, पचनसंस्था सुधारते। तुम्ही रोज शरीरात जे आपली पचनसंस्था बिघाड झालेला असतो, गॅसेस होतात किंवा अन्न नीट पचलं जात नाही किंवा खूप त्रास होतो आपल्याला पोटाचा, तर तो होणार नाही, कारण आपली पचनसंस्था जी असते ती सुधारली जाते आणि व्यवस्थित ती काम करायला लागते। हा झाला दुसरा फायदा। तर तिसरा फायदा आहे अँटीऑक्सिडंट। अँटीऑक्सिडंट हे त्याच्यामध्ये भरभरून असल्यामुळे आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते, कारण वजन कमी करण्यासाठी आधी पोट साफ राहावं लागतं आणि पोट साफ करण्याचं देखील काम ही पचनसंस्था सुधारण्याचं काम खजूर करते आणि आपोआपच वजन देखील कमी होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील आपली वाढली जाते। मुद्दा क्रमांक 4, हाडे मजबूत होतात। याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपली हाडे बळकट होतात, मजबूत होतात। सांध्यांचा जो त्रास असतो तो होत नाही, सांधे दुखत नाही। मुद्दा क्रमांक 5 किंवा फायदा क्रमांक 5 की हृदयासाठी खूप फायदेशीर आहे। हृदयासाठी इतकं फायदेशीर आहे की जे हृदयाला कोलेस्ट्रॉल वाढल्यावरती जो त्रास होतो, हार्ट अटॅक वाढण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि कोलेस्ट्रॉल कमी होतं। हा झाला मुद्दा क्रमांक 5। तर मुद्दा क्रमांक 6, तर मेंदूला खूप चालना मिळते। मेंदू आपला छान काम करायला लागतो आणि आपल्याला छान दिवसभर ताजतवानं फ्रेश वाटू लागतं। आणि मुद्दा क्रमांक 8, त्वचा चमकदार होते। त्वचा इतकी छान आणि सुंदर तुमची निरोगी व्हायला लागते। खजूर जर रोज नित्यनेमाने घेतली तर आपल्या त्वचेवर जे असे डाग असतात, पिंपल्स असतात, पिंपल्स येत नाहीत आणि त्वचा देखील खूप छान मृदू मुलायम होऊ लागते, चमकदार होऊ लागते। त्याच्यावरती एक छान तेजस्वीपणा यायला सुरुवात होते आणि हिमोग्लोबिन वाढवते। मुद्दा क्रमांक 9, हिमोग्लोबिन। आपल्या शरीरात जे हिमोग्लोबिन कमी असल्यावरती बघा कसा आपल्याला थकवा येतो, कंटाळा येतो, कामात उत्साह वाटत नाही आणि महिलांना हा जास्त करून प्रॉब्लेम असतो की रक्त कमी असल्यामुळे, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असल्यामुळे महिलांना खूप असा थकवा येतो, थकवा जाणवतो, चक्कर आल्यासारखं वाटतं। तर हे मात्र होत नाही। रोज जर खजूर खाल्ली तर हिमोग्लोबिन ही खूप छान प्रमाणात वाढतं आणि हा सगळा त्रास नाहीसा होऊन जातो। तर मुद्दा क्रमांक 10 की स्वीटनर हे एक नैसर्गिक छान असं नैसर्गिक स्वीटनर आहे। त्याच्यामुळे आपण त्याचा स्वीट डिश मध्ये, म्हणजे जे जेवणानंतर काहींना सवय असते स्वीट खाण्याची, तर ते एक खजूर खाऊ शकतात, ज्याने की फायदा पण होईल आणि एक्स्ट्राची साखर आपल्या शरीरात जाणार नाही आणि आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यताच नाही। तर असे झाले हे 10 फायदे आपल्याला खजुराने, हे 10 फायदे मिळतात। तर त्यामुळे आहारात नक्की समावेश करा खजूरचा आणि त्याचे काय फायदे होतात ते देखील मला सांगा। आणि हो, ह्यात आता तुम्ही म्हणाल की हे ठीक आहे, खजुराचे फायदे सांगितले किंवा खजूर म्हणजे काय, किती, पण ते किती प्रमाणात घ्यायचं, कसं घ्यायचं, किती खायचं हे तर सांगितलंच नाही, ते देखील सांगते। तर खजूर हे कमीत कमी 2 ते 3, फक्त दिवसातून 2 ते 3च खायचे आहेत, कारण आपल्या शरीराला त्याची तेवढीच गरज आहे। 3 खजूर पुरेसे असतात, जास्तही खाण्याची गरज नाही
आपल्या शरीराला 3 खजूर खाल्ले तर त्यातून सगळे विटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम सगळे घटक मिळतात. त्याच्यामुळे 3 खजूर हे दिवसाचे पुरेसे आहेत. पण ते घ्यायचे कधी? तर आता तुम्ही म्हणताल ठीक आहे 2 ते 3 खायचे, पण घ्यायचे कधी? कधी खायचे? तर ते सकाळी उपाशी पोटी, आपल्याला जेव्हा नाश्त्याची वेळ असते तेव्हा हे 2 ते 3 खजूर सकाळी उपाशी पोटी घ्यायचे. का घ्यायचे उपाशी पोटी? का तर त्याचे ना पूर्ण फायदे, आपल्याला जेव्हा पोट रिकामं असतं, आपण जेव्हा उपाशी असतो 8-10 तास जे आपण रात्री जेवण केलेलं असतं त्यानंतर आपण उपाशी असतो, जेव्हा हे आपण उपाशी असतो तेव्हा हे जे खजूर खाल्लं आपल्याला पूर्ण त्यातले जे छान असे पौष्टिक घटक आहेत ना त्याचा फायदा मिळून जातो. मग ते आपण नंतर आधीमध्ये कधीही खाल्ले ना तर त्याचा जितका फायदा मिळत नाही तितका सकाळ सकाळ उपाशी पोटी खाल्लं तर त्याचा फायदा मिळून जातो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे असा की घ्यावं कोणी घेऊ नये, हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही म्हणाल की खजुराचे फायदे सांगितले, किती प्रमाणात खायचं ते देखील सांगितलं, पण कोणी खायचं कोणी खायचं नाही हे नाही सांगितलं, तर ते देखील सांगते. तर डायबिटीज असणाऱ्यांनी मात्र खजूर शक्यतो खाऊ नये, आणि खायचंच असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते खाऊ शकता. कारण मी हे सजेस्ट करणार नाही की मधुमेह असणाऱ्यांनी खावं, तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. खजूर हे फक्त एक स्वादिष्ट पदार्थ किंवा स्वादिष्ट फळ नाहीये, तर आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी तो एक खजिना आहे. कारण त्याच्यात सगळ्या प्रकारचं सगळे पोषक तत्व आहेत, त्यामुळे आपल्यासाठी तो एक मोलाचा खजिनाच आहे. त्यामुळे ह्याचा योग्य तो वापर नक्की करा. नक्की रोज खजूर खा आणि त्याचा तुमच्या शरीरावर काय बदल होतो, काय परिणाम होतो, त्याचे काय फायदे होतात हे तुम्ही जाणून घ्या. आणि तुम्हाला याचे जर फायदे जाणवले तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तुम्हाला जर वाटत असेल की ह्या व्हिडिओतून खरंच आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं, थोडीशी काहीतरी छानशी माहिती भेटली, असं जर वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नवनवीन विषयांवरती, नवनवीन गोष्टींवरती मी तुमच्यासाठी माहिती घेऊन येणार आहे. आणि तीच जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल किंवा वेगवेगळ्या विषयांवरती माहिती तुम्हाला सांगेल व्हिडिओद्वारे, तेव्हा ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.